तुम्ही ज्या पंपांना परवानगी दिली ते पंप अगोदर बंद करण्यात आहे. हाताना मध्यम प्रकल्पात जेमतेम 15 ते 20% पाणी साठा शिल्लक आहे. त्यात अधिकचा गाळ झाल्यामुळे तो पाणी उथळ आहे ते लवकर आटून जातं उन्हाळ्यामध्ये. मी ईश्वर ग्रामपंचायततर्फे आणि गावकऱ्यांतर्फे एकच मागणी केली होती का 4 महिने जे अति कठीण जाणार आहे पुढे उन्हाळ्याचे, जो पाणी साठा शिल्लक आहे तो पिण्यासाठी आरक्षित करण्यात आहे अशी मुख्य मागणी. त्यांनी काही विशेष लक्ष दिलं नाही. त्यामुळं मला नाईलाजाने ते SDM ऑफिससमोर उपोषणाला बसवा. जे भ्रष्ट अधिकारी आहेत श्री गांजाळे साहेब व तो जीवन मेवा कर्मचारी यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात यावी अशी माझी स्पष्ट होती. प्रशासकीय अधिकाऱ्यांनी काय आश्वासन दिलं तुम्हाला? प्रशासकीय अधिकाऱ्यांनी असं आश्वासन दिलं, त्यांनी आम्हाला तालुका दंडाधिकारी तहसीलदार साहेब यांनीही पत्र दिलं तर आम्ही महावितरण कार्यालय वैजापूर ग्रामीणचे जे शाखा अभियंता आहेत त्यांना आदेशित केलं आहे त्यांनी का जे अवैध मोटारी चालू आहे विद्युत पंप तिथला वीज पुरवठा खंडित करण्यात येईल आणि त्या मोटारी जप्त करण्यात येईल. आणि SDM साहेबांचे नायब तहसीलदार साहेब आले महाजन साहेब त्यांनीही जे पाटबंधारा विभागाचे मुख्य शाखा अभियंता आहे त्यांनाही कळवलेलं आहे तर लवकरात लवकर त्या मोटारी जप्त करण्यात येईल. सर त्या दिवशी बोलतच होते सहभाग होतो मग